नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर. आपल्या रिजेनरेटिव्ह माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मागच्या वर्षी जुलैमध्ये या ठिकाणी मी टोमॅटोची लागवड केली होती आणि टोमॅटोच्या लागवडीनंतर त्या ठिकाणी मी मका पीक घेतलं. मका पिकाचं पण छान उत्पादन आलं. या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची मी नांगरणी केली नाही किंवा मशागत कोणतीही केली नाही. आणि आता मी तणनाशकाने गवत हे केलेलं आहे, मारलेलं आहे. आणि अशा प्रकारे गवताचं छान आच्छादन आपण पाहू शकताय. त्यामध्ये माती आच्छादन केल्यानंतर जमिनीत ओल जे आहे ते बराच कालावधीत पकडून ठेवते. आच्छादनामुळे जमिनीत गांडुळांची संख्या वाढते, जीवाणूंची संख्या वाढते आणि जमीन सुपीक होण्याकडे, जास्तीत जास्त सुपीक जमीन होण्याकडे आपल्या जमिनीचा प्रवास चालू होतो, मातीचा प्रवास चालू होतो. आणि खूप सारे प्रयोग जगभरामध्ये होत आहेत. काही वेळेला काय होतं की गवत वाढवणं आणि आच्छादन राऊंडअपने ह्याचा तणनाशकांचा वापर करून ते मारणं हे बऱ्याच वेळेला एक वेळ खाऊ प्रक्रिया असते. अशा वेळेस मी एक थोडा नवीन प्रयोग केला आहे. तो प्रयोग काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे माझं दुसरं शेत आहे. त्या शेतामध्ये पण 15 महिन्यापासून कोणतीही मशागत केलेली नाही. तर यामध्ये काय जाणवते बघा, जमीन भुसभुशीत झाली, परंतु मला एक जाणवलं की ही उघडी जमीन आहे. याच्यामध्ये जरी सेंद्रिय कर्ब तयार झाला तरी तो हवेत उडून जाऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला एक कन्सेप्ट दाखवतो काय करायला पाहिजे शेतीमध्ये. तर मी काय केलं आहे, अशा प्रकारे गहू, सूर्यफूल, त्यानंतर तागाचं बी, मोहरी, हरभरा, त्यानंतर मूग, चवळी, हुलगा, मटकी आणि थोडं माझ्याकडे कांद्याचं बी होतं शिल्लक. त्यानंतर माझ्याकडे थोडं घासाचं बी होतं आणि मुळा. हा मुळा जमिनीमध्ये खोल मशागत करतो. तर या सगळ्याचं बियाणांचं मिश्रण टोकन यंत्राच्या साहाय्याने या जमिनीत टोकणार आहे. आणि ते वाढल्यानंतर आपण याला जिवंत आच्छादन करूया. जीवाणूंची संख्या जेवढी जास्त तेवढी माती अधिक सुपीक. त्यामुळे आपण ही विविधता आपल्या जमिनीमध्ये ठेवायची आहे. मी तुम्हाला त्यानंतर कशा प्रकारे शेतीत ते उगवलं, आच्छादन कशा प्रकारे करायचं आणि त्यानंतर त्याच जमिनीमध्ये दुसरं पीक कसं घ्यायचं याची माहिती मी पुढल्या व्हिडिओमध्ये देतो आहे. नमस्कार.